हॅलो फ्रेंड्स, आता मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करणार आहे. तुम्हाला लहानपणीची नक्कीच आठवण येणार आहे आणि कोणाकोणाला आठवण आली लहानपणीची ते मला सांगा कमेंट करून. तर मस्तपैकी मी 1/2 किलो चिंच आणली होती विकत, कारण गावाकडे भेटते आपल्याला, पण इथे आम्हाला पुण्यामध्ये विकतच घ्यावी लागते. आणि एवढी गोड चिंच होती ना, म्हणजे गोड चिंच असते का असं वाटेल, पण नाही का अशी चिंच असते बघ, गोड आणि आंबट अशी मिक्सिंग असते ना, तशी चिंच होते. मला खूप आवडली. त्यानंतर मी मस्त तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने फ्रीजमध्ये गेले मी दूध घेण्यासाठी, पण दूधच नव्हतं फ्रीजमध्ये, तर ते ओट्यावर तसंच होतं. असं होतं कधी कधी बघा, आपण ठेवलेलं असतं एका ठिकाणी, आपण दुसरीकडे बघायला जातो. होतं असं. तर एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये हे बघा चिंच अशी घेतलेली आहे. त्यामध्ये जे काही घाण असते बघा, चिंच साफ करून घ्यायची वाटीमध्ये आणि मस्तपैकी त्यावरती दूध टाकायचं आणि 1 ते 1.5 तास तसंच ठेवायचं. कोमट दूध टाकायचं बघा. तसं ठेवल्यानंतर एकदम टेस्टी असं त्याला एकदम दही जमा होतं आणि ती चिंच पण अशी भिजते दुधामध्ये. खूप टेस्टी असं लागतं. तुम्ही लहानपणी खाल्लं आहे का कोणी अशा पद्धतीने? आम्ही तर लहानपणी खूप खायचं. मी आणि माझी छोटी बहीण खूप म्हणजे खूप चिंच खाण्यामध्ये माहीर होतो. आम्ही सारखं काही ना काही बनवायचे चिंचेची रेसिपी वगैरे, खायचं आणि 8-8 दिवसाचं आम्ही बनवून पण ठेवत होतो. चिंच शिजवून गूळ टाकून वगैरे असं भरपूर काय काय करायचं. मला खरंच आज ते चिंच ग्रॉसरीचं सगळं साहित्य लावताना लक्षात आलं. तर बघा अशा पद्धतीने मी दूध वगैरे टाकलेलं आहे आणि 1 तास मस्त ठेवणार आहे आणि खूप छान टेस्ट लागतात. तो खरं सांगा, तुम्ही पण अशा पद्धतीने करत होता का आणि आणखी पण करताय का सांगा? मी तर करते, मला खूप आवडतं. ओके, बाय बाय, काळजी घ्या.